राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. राज्यातील 1,80,000 शेतकऱ्यांना 128 कोटींची मदत, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात. यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यात 6% घट, स्कायमेटचा पहिला अंदाज जाहीर. मान्सूनवरती यंदा अल निनोचे सावट. हिंदी महासागरामध्ये अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनच्या ढग निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होणार असल्यामुळे यंदा मान्सूनमध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान देशातील एकूण पर्जन्यमान सामान्यापेक्षा 6% घटण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीपासून अनेक शेतकरी वंचित. सध्या जर बघायला गेलं तर नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे, परंतु 8व्या हप्त्याच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी. ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक. अवकाळीग्रस्तांना कर्जामध्ये सवलत, बळीराजासाठी स्वतंत्र वीज कंपनी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि इतर नागरिकांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यामध्ये आला आहे. अवकाळीग्रस्तांना कर्जामध्ये सवलत तसेच बळीराजासाठी स्वतंत्र वीज कंपनीची घोषणा. सोयाबीन लागवड उत्पादन घटणार, तेलबियांमध्ये मोहरी सलग दुसऱ्या वर्षी आघाडी घेणार. सध्या जर बघायला गेलं तर देशामध्ये त्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनची लागवड आणि उत्पादन 3% घटण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कांद्याची साठवणूक क्षमता वाढवण्याची केंद्राकडून तयारी. कांद्याचे उत्पादन कमी झाल्यास संभाव्य कांदा पुरवठा आणि साठवणूक क्षमता वाढवण्यावरती भर देण्यामध्ये येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता. राज्यातील पूर्व मोसमी पावसाच्या उघडीपीनंतर उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यामध्ये अंशतः ढगाळ हवामानासह कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 2,59,00,000 क्विंटल साखरेचे उत्पादन. ऊस गाळप हंगाम जवळपास आटोपल्यात जमा. मराठवाड्यातील एकूण 66 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम जवळपास संपल्यात जमा. कृषीसाठी स्वतंत्र सौर कंपनी. कृषी वितरण कंपनीला 2,500 कोटींचे भांडवल. महावितरणचे 2 स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे पैसे जमा झाले होते तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला तर फक्त अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9वा हप्ता जमा होणार आहे. घरगुती सिलेंडरसाठी OTP सक्ती. सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या नव्या नियमानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती आलेला OTP दिल्याशिवाय ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळणार नाही. घरगुती सिलेंडरसाठी आता सरकारने OTP सक्तीचा केला आहे. अपात्र लाडक्या बहिणींचा थांबणार लाभ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी झाली असून फक्त पात्रच असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार. खरातलीनांच्या 4,500 लिंक्स क्लिप्स SITने हटवल्या. महाराष्ट्र सायबर सेलच्या मदतीने SITच्या सायबर टीमने खरात प्रकरणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या तब्बल 4,650 लिंक्स आणि व्हिडिओ क्लिप्स या ठिकाणी हटवल्या आहेत. सध्या खरात प्रकरण चांगलेच गाजत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील लाखो शेतकरी बांधव सध्या पीक विम्याच्या देखील प्रतीक्षेमध्ये आहे. पीक विम्याचं वाटप खरं तर 2 ते 3 महिन्यापूर्वीच होणं अपेक्षित होतं, पण परिस्थिती काय आहे? काही जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशन झालंय
तर काही ठिकाणी अद्याप अपडेट असं दाखवतंय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एकाच जिल्ह्यातल्या एका तालुक्यामध्ये शेतकऱ्याला 1,000 2,000 रुपये रक्कम दिसते, तर बाजूच्या तालुक्यामध्ये ती रक्कम शून्य दिसते. आता शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे, पीक विमा मिळणार का नाही? आता सरकारनं तर पीक विमा देण्याची घोषणा केली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची घोषणा केली होती की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही पीक विम्याची रक्कम जमा करू आणि हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती. आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विमा नेमका खात्यावरती कधी जमा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पीक विमा लवकर खात्यावरती जमा होणे आवश्यक आहे. फडणवीसांचे विधान म्हणजे लोकासांगे ब्रह्मज्ञान. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जनभावना लक्षात घेऊन बिनविरोध व्हायला हवे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान म्हणजे लोकासांगे ब्रह्मज्ञान, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. खरीपाच्या तोंडावरती खतांच्या किमतीत दरवाढ, लिंकिंगच्या सक्तीने शेतकरी हैराण. शेतीचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच बळीराजासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. 1 एप्रिलपासून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ करण्यामध्ये आली असल्यामुळे आता राज्यातील शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक. जायकवाडीत 59%, कोयना 47%, तर उजनीमध्ये 45% पाणी साठा. सध्या जर बघायला गेला तर राज्यातील धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक असल्यामुळे दिलासा मिळाला असला तरी मात्र एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे. खत लिंकिंगच्या तक्रारी असल्यास कठोर कारवाई. शेतकऱ्यांना खताची गरज लागली की खत लिंकिंग होत असल्याच्या तक्रारी बघायला मिळत आहेत. आता खत लिंकिंगच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई होणार. युद्धाच्या नावाखाली केळी उत्पादक शेतकऱ्यांची लूट. जाणीवपूर्वक पाडले जात आहेत केळीचे दर. सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचे निमित्त पुढे करून या ठिकाणी आता शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहेत. युद्धाच्या नावाखाली केळी उत्पादक शेतकऱ्यांना लुटले जात आहे. गतवर्षीच्या अवकाळी बाधितांना दिलासा. राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कोट्यावधींची मदत जमा होणार. राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मधील अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 128 कोटी रुपयांची मदत देण्यामध्ये आली आहे. प्रामुख्याने नाशिक, जळगाव आणि विदर्भातील जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार असून चालू वर्षातील नुकसानीचे पंचनामे देखील सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईच्या लाभासाठी तुमची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या देखील शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी सुद्धा काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे. शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. 12 गुन्हे, 24 अधिकारी, 30 साक्षीदार अन 4,750 व्हिडिओ लिंक डिलीट. भोंदू खरात प्रकरणी तेजस्वी सातपुतेंची मोठी माहिती बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये सध्या खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यामध्ये सध्या मोठी खळबळ या ठिकाणी उडाली असल्याचं देखील सध्या बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगाम जवळ येतोय. हवामान खात्याने आधीच इशारा दिलाय की पाऊस अनिश्चित असू शकतो. अशा संकटाच्या काळामध्ये जर पीक विम्याचे पैसे खात्यावरती जमा झाले असते तर नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. जानेवारी महिन्यामध्येच पीक विमा जमा व्हायला पाहिजे होता. आता एप्रिल महिना सुरू झाला असला तरी पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही. अवकाळी पावसामुळे देखील शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याकरिता सरकारने लवकरात लवकर खरीप हंगाम 2025चा पीक विमा देणे अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण या ठिकाणी विमा कंपन्यांकडे पीक विमा कधी जमा होणार अशी विचारणा करतो तेव्हा कंपन्या बोट दाखवतात राज्य सरकारकडे. राज्य सरकार म्हणते, कृषी विभाग पाहतोय, कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री बैठका तर घेतात, पण प्रत्यक्षात विमा कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे पैसे लटकले आहेत. 1 रुपयामध्ये पीक विमा ही घोषणा तर चांगली होती, पण जर हक्काचे पैसे वेळेवरती मिळणार नसतील तर अशा योजनांचा उपयोग काय होणार असा प्रश्न.
पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 22 हप्ते खात्यावरती जमा झाले असून आता 23वा हप्ता जमा होणार आहे. आगामी 23व्या हप्त्यासाठी सरकारने फार्मर रजिस्ट्री म्हणजेच की युनिक फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणे अत्यंत आवश्यक आहे. 23व्या हप्त्याच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता कमीच. गेले काही दिवस अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपलेले असताना नागरिकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या जर बघायला गेलं तर ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता कमीच असल्याची शक्यता. नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील लवकर जमा होण्याची दाट शक्यता आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी 3 ते 4 महिन्यांचा विलंब झाला होता. त्यामुळे 9वा हप्ता देखील रखडला असल्यामुळे लवकरच आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर पीक विम्याची रक्कम देखील आता याच एप्रिल महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील लवकर या ठिकाणी जमा होणार आहे. तसेच पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या लाभासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.